नमस्कार. तर आज आपण थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्याविषयी माहिती घेऊया. तर श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म हा 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडू राज्यातील इरोड येथे झाला. त्यांचे वडील एका कापड दुकानात नोकरी करायचे. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. लहानग्या श्रीनिवासला 5व्या वर्षी शाळेत घातले तेव्हा अतिशय तल्लख बुद्धीचा प्रत्यय आला. त्याचे शिक्षण 2 वर्षातच पूर्ण झाले आणि 7व्या वर्षीच त्यांनी कुंभकोणमच्या टाउन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. बालपणापासूनच त्यांना गणित विषयाची विलक्षण आवड होती. त्यांची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होती. 2चे वर्गमूळ आणि पाय या अपरिमेय संख्यांच्या किमती कितीही दशांश स्थळापर्यंत ते तोंडी सांगू शकत होते. वयाच्या 16व्या वर्षी ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. पुढील शिक्षणासाठी त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण गणिताशिवाय दुसऱ्या कोणत्याच विषयात रस वाटत नसल्याने इंग्रजीसारख्या इतर विषयाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. परिणाम व्हायचा तोच झाला. ते अनुत्तीर्ण झाले. शिष्यवृत्ती बंद झाली. गरिबीमुळे त्यांना शिक्षण सोडणे भाग पडले. आता आपल्या पायावर उभं राहायचे. आई-वडिलांना मदत करून त्यांचे कष्ट कमी करायचे म्हणून त्यांनी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये हिशेब कारकून म्हणून नोकरी सुरू केली. नोकरीत रोजचा 10-12 तास वेळ जाई. उरलेला वेळ ते गणिताच्या अभ्यासात रमून जात. गणित हा जणू त्यांचा श्वासोच्छ्वास होता. त्यांच्या गणिती प्रज्ञेला योग्य दिशा मिळावी, त्यांचे संशोधन नामांकित गणितीपर्यंत पोहोचवावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. रामानुजन यांचे गणितातील काही संशोधनात्मक लेखन इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातील गणिती प्राचार्य हार्डी यांच्यापर्यंत पोहोचले. त्या लेखनाने हार्डी हे अतिशय प्रभावित झाले आणि रामानुजन म्हणजे पैलू न पाडलेला मौल्यवान हिरा आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी लगेच मद्रास विद्यापीठाशी पत्रव्यवहार केला आणि विद्यापीठात त्यांच्या कुटुंबियांचा चरितार्थ चालेल एवढी रक्कम कुटुंबियांना देण्याची आणि रामानुजन यांच्या इंग्लंडला येण्याच्या खर्चाची तरतूद केली. त्यांना प्रगत अभ्यासासाठी केंब्रिज विद्यापीठात बोलवण्यात आले. 1914 मध्ये ते केंब्रिज विद्यापीठात पोहोचले. प्राचार्य हार्डी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एकलव्याच्या एकाग्रतेने शिकण्यास सुरुवात केली. 2 वर्षातच त्यांनी सिद्ध केलेल्या गणितातील अनेक सिद्धांतांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. त्यांच्या संशोधन कार्याचा सन्मान म्हणून लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना फेलोशिप म्हणजे सभासदत्व बहाल केले. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय होते आणि त्यांचे त्यावेळी वय होते केवळ 31 वर्षाचे. नंतर मात्र इंग्लंडमधील हवामान त्यांना न मानवल्याने ते आजारी पडले. केंब्रिज नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले. आजारपण आले तरी त्यांनी